गुड मॉर्निंग. मी डॉक्टर संतोष नगड, भूगोल विभाग, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, अहमदनगर. आज आपण प्रामुख्याने FY BA या वर्गासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी प्रथम सत्रांत परीक्षेसाठी जो काही विषय निश्चित केलेला आहे त्या विषयाचा अभ्यास आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये जो आपल्याला भूगोल या विषयामध्ये जो काही पहिला टॉपिक समाविष्ट केला गेलेला आहे तो आहे प्राकृतिक भूगोल. त्याला इंग्लिशमध्ये फिजिकल जिओग्राफी असं म्हणतात. पण हे प्राकृतिक भूगोल समजून घेणं अगोदर भूगोल म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण भूगोल विषयाचा परिचय समजावून घेणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहित आहे की भूगोल या विषयाला इंग्लिशमध्ये जिओग्राफी असं म्हणतात. भूगोल विषय जो आहे तो प्रामुख्याने विज्ञानामध्ये किंवा विज्ञान शाखेमध्ये आणि सामाजिक शास्त्रामध्ये या विषयाचा समावेश केला गेलेला आहे. भूगोल विषय हा अत्यंत गतिमान विषय आहे. पहिल्यांदा जर आपण भूगोल विषयाच्या संदर्भात जर माहिती आपल्याला अभ्यासली तर भूगोल विषयामध्ये फक्त आणि फक्त नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जात होता. तदनंतरच्या कालखंडामध्ये भूगोल विषयामध्ये नैसर्गिक घटक आणि मानव निर्मित घटक या दोन घटकांच्या सहसंबंधाचा अभ्यास केला गेला. पण अलीकडच्या कालखंडामध्ये जशी विज्ञानामध्ये प्रगती झाली तसतशी या विषयाच्या अभ्यासामध्ये सुद्धा व्यापकता आली. या विषयाच्या अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे आता सदूर संवेदन असेल, GIS असेल यासारख्या तंत्राचा सुद्धा भूगोल विषयाच्या अभ्यासामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की भूगोल हा खूप गतिमान विषय आहे. जिओग्राफी इज द वन ऑफ द डायनामिक सब्जेक्ट असं त्याला म्हटलं जातं. प्रामुख्याने भूगोल हा विषय सर्व शास्त्राची जननी आहे असं काय म्हटलं जातं तर तुम्हाला माहित आहे की पृथ्वीची उत्पत्ती जवळपास 4 अब्ज वर्षापूर्वी झाली. आणि या 4 अब्ज वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली तदनंतर जेव्हा अमिबा हा प्राणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती निर्माण झाला तेव्हापासून मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यापर्यंत कोणत्याही विषयाचा अभ्यास केला जात नव्हता. पण त्यानंतर मानवाची गरज ओळखून विविध विषयांचा अभ्यास पृथ्वीच्या पृष्ठभागावरती चालू झाला. आणि सगळा जो काही विषयाचा अभ्यास आहे तो मानवाशी निगडीत आहे. आणि मानवाचा अभ्यास हा भूगोलामध्ये समाविष्ट केला जातो. म्हणून भूगोलाला सर्व शास्त्राची जननी असं म्हणतात. नवे किंबहुना सर्व शास्त्राची उत्पत्ती ही पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर झालेली आहे. म्हणून भूगोलाला सर्व शास्त्राची जननी असे म्हणतात. एवढं महत्व भूगोल या विद्याशाखेचं सामाजिक शास्त्रामध्ये तसेच विज्ञान शास्त्रामध्ये असलेलं आपणास दिसून येतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा कालखंड भूगोल विषयाची सुरुवात कधी झाली तर ख्रिस्तपूर्व 230 कालखंडामध्ये या विषयाचा अभ्यास प्रामुख्याने ग्रीक या देशामध्ये चालू झाला. ग्रीक भूगोलतज्ञ इरॅक्टोथिनीस यांनी पहिल्यांदा जिओग्राफी या शब्दाचा उल्लेख केला आहे. आता जिओग्राफी म्हणजे काय तर बघा जिओग्राफी भूगोलाला इंग्लिशमध्ये जिओग्राफी असं म्हणतात. जर जिओग्राफी या शब्दाची जर आपण दोन फोड केली तर आपल्याला असं लक्षात येतं जिओ म्हणजे अर्थ, त्याला मराठीमध्ये पृथ्वी असं म्हणतात. आणि दुसरा जो शब्द आहे राहिलेला तो आहे ग्रफी.
GRAPHY म्हणजे टू डिस्क्राईब, टू डिस्क्राईब. जर या दोन शब्दाचं जर तुम्ही एकत्रित जर व्याख्या केली तर आपल्या असं लक्षात येतं, डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल, असं भूगोलाची ढोबळमानाने आपल्याला व्याख्या करता येईल. आता पृथ्वीचं वर्णन करणारे शास्त्र म्हणजे काय, तर प्रामुख्याने ख्रिस्तपूर्व कालखंडामध्ये भूगोलामध्ये फक्त आणि फक्त नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जात होता. Those things or substance are available on the surface of the earth. Only this substance and things are studied in the discipline of geography. These all substance and things are abiotic things. म्हणजे नैसर्गिक घटकांचा अभ्यास प्रामुख्याने भूगोलामध्ये केला जात होता. आता नैसर्गिक घटक म्हणजे काय, पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, नद्या असेल, मृदा असेल, पाणी असेल, वनस्पती जीवन इत्यादी घटकांना नैसर्गिक घटक असं म्हणतात. जर तुम्हाला नैसर्गिक घटक जर ढोबळमानाने सांगायचं असेल तर त्याला असं म्हणता येईल, दोज थिंग्स आर गिफ्टेड बाय गॉड और दोज थिंग्स आर गिफ्टेड बाय द नेचर. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला देवाने दिलेल्या आहेत किंवा निसर्गाने आहे त्या परिस्थिती स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व घटकांना नैसर्गिक घटक असं म्हणतात. आणि या नैसर्गिक घटकांचाच अभ्यास प्रामुख्याने 19व्या शतकापर्यंत भूगोल या विषयामध्ये केला जात होता. तर मी तुम्हाला आता सांगितलं की दिवसेंदिवस या विषयाची व्याप्ती बदलत चाललेली आहे. तदनुसार आता आधुनिक कालखंडामध्ये फक्त भूगोलामध्ये नैसर्गिक घटकांचाच अभ्यास केला जात नाही, तर भूगोलामध्ये नैसर्गिक घटक अधिक मानव किंवा मानव निर्मित घटक आणि पर्यावरण या तीन घटकांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. नैसर्गिक मी तुम्हाला आता सांगितले. आता मानव म्हणजे काय, तर मानव आणि मानवाने निर्माण केलेले घटक म्हणजे नैसर्गिक घटकांचा मानवावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. म्हणून नैसर्गिक घटकांचा आणि मानवाचा सहसंबंध भूगोलामध्ये अभ्यास केला जातो. नैसर्गिक घटक आणि मानव निर्मित घटक हे दोन्ही घटक हे त्या ठिकाणी असणाऱ्या पर्यावरणावरती अवलंबून असतात. म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये नैसर्गिक घटक आणि मानव निर्मित घटक आणि त्याचबरोबर त्याच्या सभोवताली जे पर्यावरणीय घटक असतात ते पर्यावरणीय घटक नैसर्गिक असो किंवा मानव निर्मित असो त्या सगळ्यांचा सहसंबंधाचा एकत्रित अभ्यास अलीकडच्या कालखंडामध्ये भूगोलामध्ये केला जातो. म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये आपणास असं म्हणावं लागेल की भूगोल विषयाची व्याप्ती वाढलेली आहे. नवे नवे भूगोल विषयाच्या व्याख्या सुद्धा बदललेल्या आहेत. जशा काळाच्या ओघामध्ये व्याप्ती बदलली, काळाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या विषयाचा भूगोलामध्ये अभ्यास केला जाऊ लागला, तसतसं काळाच्या ओघामध्ये या विषयाची व्याख्या सुद्धा आपल्याला बदललेली दिसून येते. आणि म्हणून त्या विषयाच्या व्याख्येसंदर्भात आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे किंवा त्या व्याख्यांचं विश्लेषण मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं इसवी पूर्व कालखंडामध्ये इसवी पूर्व 230 कालखंडामध्ये इरॅक्टोथिनीस या ग्रीक शास्त्रज्ञाने पहिल्यांदा भूगोल हा शब्द उपयोगात आणला. म्हणून इरॅक्टोथिनीसला भूगोलाचं जनक असं म्हणतात. काय म्हणतात, भूगोलाचं जनक. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. इरॅक्टोथिनीस इज द फादर ऑफ जॉग्राफी असं त्याला म्हटलं जातं. नंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काही महत्वाच्या व्याख्या या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तशा भूगोलाच्या व्याख्या विविध
भूगोल तज्ञाने वेगवेगळा दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगतो की रॅटझेल असेल, पुन्हा की एलेन सॅम्पल असेल, पुन्हा क्रिस्टन जेम्स असेल, इब्न बतूता असेल, इब्न खाल्दो असेल, इमॅन्युअल कांत असेल, यासारखे अनेक भूगोल तज्ञ या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या विषयाच्या व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. त्यातील आज आपण प्रामुख्याने दोन ज्या महत्वाच्या व्याख्या आहेत त्या दोन व्याख्यांचं विवेचन किंवा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिली जी व्याख्या आहे ती प्रामुख्याने फ्रेडरिक रॅटझल या शास्त्रज्ञाने 1891 मध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये भूगोल ही एक ज्ञानशाखा आहे की जिच्यात मानव जातीचे पर्यावरण संदर्भात भूपृष्ठाच्या विविधतेचा अभ्यास केला जातो. मग याच्यामध्ये प्रामुख्याने 3 घटक महत्वाचे आहेत की मानव जात अधिक पर्यावरण अधिक भूदृश्य किंवा भूपृष्ठाची विविधता. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला मानवाशिवाय कोणत्याही विषयाचा अभ्यास हा निरर्थक आहे, म्हणून मानवाला महत्व आहे. मानवाचं जीवन हे त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणावरती अवलंबून आहे, म्हणून मानवाच्या सभोवतालच्या पर्यावरणाला महत्व आहे. आणि या तिसरा जो महत्वाचा घटक आहे भूपृष्ठाची विविधता. तर भूपृष्ठाची विविधता म्हणजे काय तुम्ही जर पाहिलं तर प्रामुख्याने पृथ्वीचे 3 हवामानाचे विभाग पडतात. जो 0 ते 23.5 अक्षांशाचा भाग आहे तो उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. 23.5 ते 66.5 अक्षांशाचा जो भाग आहे तो समशीतोष्ण कटिबंधाचा भाग आहे. आणि 66.5 ते 90 अक्षांश उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जो काही पट्टा आहे तो ध्रुवीय पट्टा आहे, म्हणजे थंड हवामानाचा पट्टा आहे. तुम्ही जर पाहिलं तर या प्रत्येक हवामानाच्या पट्ट्यानुसार भूपृष्ठाचे जे काही विविध रूप आहेत ते वेगळे आहेत. वनस्पती जीवन वेगळं आहे, मानवी जीवन वेगळं आहे, प्राण्यांमध्ये विविधता आहे, हवामानामध्ये विविधता आहे. आता ती विविधता काय आहे तर ती विविधता त्या ठिकाणच्या पर्यावरणावरती अवलंबून आहे. म्हणजे भूपृष्ठाच्या विविधता पर्यावरणावरती अवलंबून आहे आणि या 2 घटकावर मानवाचं अस्तित्व अवलंबून आहे. म्हणून या 3ही घटकांचा एकत्रित अभ्यास प्रामुख्याने कशामध्ये केला जातो भूगोलामध्ये. असं कोणाला म्हणायचंय फ्रेडरिक रॅटझल या ग्रीक शास्त्रज्ञाला किंवा या ग्रीक भूगोल तज्ञाला म्हणायचं आहे. दुसरी जी व्याख्या आहे ती व्याख्या प्रामुख्याने क्रिस्टन जेम्स यांनी केलेली आहे. आणि त्यांनी जी व्याख्या केलेली आहे ती अत्यंत सोपी आणि चांगली व्याख्या आहे. त्यांच्यामध्ये मानव व सभोवतालचे पर्यावरण यांचा सहसंबंध. म्हणजे क्रिस्टन जेम्स यांच्या मते पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे काही मानव जात उपलब्ध आहे किंवा मानव प्राणी आहे ते मानव आणि त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी काय सहसंबंध आहे या सहसंबंधाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला भूगोल असं म्हणतात. म्हणजे काय की तुमच्या लक्षात येईल एक आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या पिकाचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं तर ज्वारी या पिकाचं उत्पन्न जास्त होतं. म्हणून आपलं
महाराष्ट्रातील लोकांचं प्रमुख खाद्यान्न पीक कोणतं आहे? ज्वारी आहे. म्हणजे मानवाचं खाद्य हे त्याच्या पर्यावरणावरती अवलंबून आहे. दुसरं, आणखी तुम्ही पाहिलं असेल की प्रामुख्याने उत्तरेकडे ईशान्य भागामध्ये जी लोक राहतात, जी लोक राहतात त्या लोकांची तुम्ही जर शारीरिक ठेवण पाहिली तर ती उंचीने कमी आहे. त्यांची पायाची रचना तुम्ही जर पाहिली तर पाय जाड आहेत. का? तर त्यांना पर्वतीय प्रदेशावरती चढण्यासाठी त्यांच्या पायामध्ये बळ असावं, त्यामुळे त्यांच्या शरीराची रचना त्या पर्यावरणाला अनुसरून निर्माण झालेली आहे. म्हणजे काय? मानवाच्या आहारावरती, मानवाच्या शारीरिक ठेवणीवरती, मानवाच्या व्यवसायावरती, मानवाच्या पोशाखावरती, मानवाच्या व्यवसायावरती आपल्याला पर्यावरणाचा प्रभाव दिसतो. आणि म्हणून मानव आणि त्याच्या सभोवतालचे पर्यावरण यांचा सहसंबंधाचा अभ्यास प्रामुख्याने भूगोल या विषयामध्ये केला जातो. मला या ठिकाणी एक वाक्य तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की कुल्लर यांचं जॉग्राफी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी लिहिलेलं आहे की व्हॉट ऑक्युपेशन कॅन डन बाय मॅन, इट इज डिसाइडेड बाय नेचर. म्हणजे मानवाने कोणता व्यवसाय करायचा हे मानवाने निश्चित नाही करायचं, तर ते निसर्गाने निश्चित करायचं. म्हणजे काय की समुद्र किनारपट्टीवरच्या जे लोक राहतात त्यांनी मासेमारी हा व्यवसाय करायचा. प्रामुख्याने दमट हवामानामध्ये जे लोक राहतात त्या ठिकाणी प्रामुख्याने तुम्ही पाहिलं तर सूतगिरणींचा विकास झाला आहे. म्हणून सुती कापड गिरण्या तुम्हाला प्रामुख्याने दमट हवामानामध्ये दिसतात. तुम्ही जर ज्या ठिकाणी पाण्याची सुबकता आहे, खूप मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऊसाचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात निघतं. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला साखर कारखाने मोठ्या प्रमाणात दिसतात. म्हणजे कोणता व्यवसाय, कोणता उद्योग कोणी करायचा आहे हे कोणी निश्चित केले? मानवाने नाही, तर ते निसर्गाने निश्चित केले. एवढंच काय, विच ड्रेस कॅन वेअर बाय मॅन, इट इज ऑल्सो डिसाइडेड बाय नेचर. म्हणजे कोणत्या कालखंडामध्ये कोणता पोशाख घालायचा हे सुद्धा निसर्गाने निश्चित केलेलं आहे. म्हणजे एवढ्या घनिष्ठ पद्धतीने मानवाचा आणि पर्यावरणाचा संबंध आहे. म्हणून मानव व त्याचे सभोवतालचे पर्यावरण याच्या सहसंबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल, असं क्रिस्टन जेम्स यांनी म्हटलंय. आणि ही व्याख्या प्रामुख्याने जगामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेली व्याख्या आहे, किंवा जगामध्ये प्रचलित भूगोलाची व्याख्या म्हणून या व्याख्येला त्या ठिकाणी मानन केलेलं आहे. आणि म्हणून ही व्याख्या अभ्यासणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रामुख्याने हा भूगोल म्हणजे काय याचं तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी विवेचन समजलं असेल. आणि आता आपण आपल्या मुद्द्यावरती येतो की आणि तदनंतर भूगोलाचे प्रामुख्याने दोन भाग किंवा भूगोलाचे ज्या काही दोन प्रमुख उपशाखा आहेत त्या प्रामुख्याने खालीलप्रमाणे आहेत. एक आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी जी आहे ती आहे मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलाला फिजिकल जॉग्राफी असं म्हणतात आणि मानवी भूगोलाला ह्युमन जॉग्राफी असं म्हणतात. आणि आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. आणि हा जो काय पहिला प्राकृतिक भूगोलाचा अभ्यासक्रम आहे तो आपल्याला FYBA ला प्रथम सत्र परीक्षेसाठी पुणे विद्यापीठाने दिलेला आहे. आणि त्या प्राकृतिक भूगोलाविषयी अभ्यास आपल्याला प्रामुख्याने पहिल्या सत्रामध्ये करायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये जो विषय दिलेला आहे तो आपल्याला मानवी भूगोल दिलेला आहे, त्याचा अभ्यास आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे. म्हणून या पुढील तासाला आपण प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्राकृतिक भूगोलाची व्याख्या अभ्यासणार आहोत.